की छत्रपती संभाजी महाराज की आज सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या यांच्या बैठकीमध्ये आपला लाडका राजा छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती 14 मेला साजरी करायची आणि अनेक वर्ष आपण ज्या शहराने एक घाणेरडे नाव घेऊन आपण मान खाली जगत होतो त्या शहराला छत्रपती संभाजी महाराज हे नाव मिळाल्यानंतरची ही जयंती एक वेगळी अनोखी जयंती मित्रांनो असणार आहे आणि या जयंती त्या वेगळ्या आगळ्या पद्धतीने साजरी व्हावी यासाठी आपल्या प्रखर हिंदुत्ववादी शहराचे उपमहापौर आपल्या सगळ्यांचेच लाडके राजेंद्र जंजाळ भैया यांनी पुढाकार घेऊन आज आपण हे जे सगळे युवक सगळ्या संघटना आम्ही सकल हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहे ही पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने संभाजी राजांना अभिवादन करणारी ही घटना आहे 14 मे 1657 ला आमचा राजा पुरंदरवर जन्मला 9व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ ज्याने लिहिला 9व्या वर्षी त्या औरंगाच्या दरबारामध्ये त्यांना जावं लागलं हे स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांना तिथे मनसबदार व्हावं लागलं पण हा आमचा छोटा छावा तिथे कुठे चुकला नाही आपल्या करारी पाण्याने आपल्या करारी उत्तरानं त्या औरंग्यालाही नमवलं असं ते व्यक्तिमत्व मित्रांनो गुणपुर किती आयुष्य मिळालं 31 वर्ष केवळ 31 वर्ष पण या 31 वर्षामध्ये आपल्या पिताश्रींनी निर्माण केलेले 250 किल्ले याच्यामध्ये वाढ केली हे स्वराज्य जितकं वाढवता येईल तेवढं वाढवलं घात झाला आणि त्या औरंग्याच्या ताब्यात त्यांना जावं लागलं आणि त्याच्यानंतर जो अतोनात छळ आमच्या राजाचा झाला अनेक दिवस डोळे काढले जीभ छाटली कानात गरम तेल टाकलं हे कशासाठी तर फक्त किल्ले मिळवण्यासाठी नाही संपत्ती मिळवण्यासाठी नाही त्या राजाला तो औरंग्या झुकवत होता की हे सगळं तर दे पण तू आमचा धर्म इस्लाम स्वीकार कल्पना करा 40 दिवस ज्यांनी अनन्वित अत्याचार सहन केले ते केवळ आणि केवळ मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही एवढ्यासाठी आणि त्यांनी ते बलिदान दिले म्हणून आज तुमच्या माझ्या कपाळावर टिळा आहे गळ्यात माळ आहे आणि आपली आडनाव जी आज हिंदू आहेत याचं सगळं श्रेय माझ्या या छाव्याला आहे मित्रांनो काल आम्हाला ही संभाजी राजाची जयंती करायची तिला पार्श्वभूमी आहे राजू भैया आम्ही सकाळी चर्चा केली 3 दिवस आपण पाहतोय की आज औरंगजेबाला आमच्या इथेच त्याला दफन व्हावं लागलं पण त्या औरंगाच्या औलादी संपल्या नाहीये आज तलवारी घेऊन लढत नाहीये आज शैलेश भाऊ सहजपणाने मी अनुराधा शेख म्हणताय मी सुनीता इकबाल म्हणताय ते पाहिले आपण व्हिडिओ का तर आम्ही शंभू राजांसाठी बलिदान विसरलो कशासाठी बलिदान दिले आज आम्हाला हिंदू होण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं होतं आणि मला वाटतं आज आपल्याला ही जी संभाजी राजांची जयंती करायची ती आम्हाला या युवकांमध्ये आमच्या येणाऱ्या पिढींमध्ये याच्यामध्ये हिंदुत्व निर्माण करायचंय आमच्या हिंदू धर्मासाठी बलिदान देणारा राजा आम्हाला या हृदयामध्ये साठवायचा त्यामुळे राजू भाऊंनी ही मोठी रचना तयार केलेली ते कार्यक्रमांचं आयोजन त्यात सांगतील महानगरपालिका त्याचं आयोजन सांगतील प्रतिकात्मक कार्यक्रम आपण काही करणार आहोत पण आता अनेकांनी अतिशय सुंदर सूचना दिल्या इथे
आपापल्या परीने जयंती करणारे ते सगळे संघटना आहेत, कार्यकर्ते आहेत. पण ही जयंती डीजे वाजवून करायची का? नाही. आम्हाला छत्रपती संभाजीराजाचं बलिदान माझ्या मुलामध्ये, माझ्या मुलीमध्ये, माझ्या भावामध्ये पोहोचवायचंय की राजा हा हिंदू धर्म इतका सोपा साधा हलका नाहीये की तू कुठेही जाशील आणि तुझा धर्म बदलशील. ही जाणीव आमच्या पुढच्या पिढीला करणं ही इथे बसलेल्या प्रत्येक मावळ्याचं, प्रत्येक शिवभक्ताची ही जबाबदारी आहे. आणि ही आपल्याला विचारांचं जागरण करायचं असेल तर आपापल्या परीने आपली कॉलनी असेल, आपली गल्ली असेल, तिथे मग शिवचरित्रावरची निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, आम्हाला पोवाड्यांचा कार्यक्रम असेल, आम्हाला आपल्या असलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी संभाजीराजांची प्रतिमा ठेवून अभिवादन करायचं असेल, असे कार्यक्रम, रचनात्मक कार्यक्रम, विचार पेरणारे कार्यक्रम मला वाटतं आपण सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी केले पाहिजे. हा खरा या समितीचा आपला उद्देश आहे. शिवाय छत्रपती संभाजीराजे दुसरे छत्रपती हे कोणत्या एका समाजाचे नव्हते. 18 पगड जातीचं हे आराध्य दैवत आहे. आणि आज हा महाराष्ट्र नव्हे भारतात त्यांनी पदक्रांत होत आपलं हे स्वराज्य टिकवलेलं आहे. अशा या राजाची जयंती करताना आपण सगळ्यांनी एक होऊन येणारं संकट आपण ओळखलं पाहिजे. लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हे जिहाद आज आपल्यावर आक्रमण करतायत. आणि आपण तुकड्या तुकड्यात जातीत जर वाटलो तर आपण हिंदू म्हणून खूप काळ आपण टिकू शकणार नाही. पण या ही जी युवा पिढी आज एका हाकेवर आपण सगळेजण इथे आलेला आहात, हे आपण सगळेजण ही छत्रपती संभाजी राजांची जयंती अनोखी वेगळी विचारांचं जागरण करत समाजाला येणाऱ्या पिढ्यांना दिशा देत आपण साजरी करू आणि एक वेगळा आदर्श इथे निर्माण करू. आपल्याला आपले राजभाऊ असतील, आपले सगळे नगरसेवक असतील, ही सगळं शहर आपण शिवमय करू. पण त्याला एक चांगला आकार पाहिजे. वेडेपणा नको, बिभत्सपणा नको. राजाची जयंती, त्या राजाच्या शानला साजेस वर्तन आम्हा सगळ्यांचं असलं पाहिजे. नव्या पिढीला, मातृशक्तीला सगळ्यांना सोबत घेऊन, 18 पगड जातीला सोबत घेऊन आपण ही जयंती साजरी करू. राजू भैया, तुम्ही महानगरपालिकेच्या वतीने शहर शिवमय कराल, तुमच्या कार्यक्रमांची आखणी कराल. हे इथे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती संभाजी महाराज एक आदराचं स्थान आहे. आम्ही सगळेजण तुम्हाला शब्द देतो की तुम्ही जे जे कार्यक्रमांचं आयोजन द्याल त्याच्यामध्ये हे शहर शिवमय भगवा करण्याचं काम आणि एक चांगली दिशा देण्याचं काम इथला प्रत्येक जण मावळा करेल हे मी आश्वासन देतो. एकदा राजभाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवू. आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.